नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, इतिहास या विषयाचं आजचं आपलं हे 30वं सेशन आपण पाहतोय. या सेशनमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत वृत्तपत्र. हा जो आपला टॉपिक आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये घेतला होता त्याच संदर्भातला उरलेला पार्ट जो तिसरा म्हणून यामध्ये आपण पाहणार आहोत. सो या तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला वृत्तपत्रा संदर्भात नेमकं काय पाहायचंय तर लक्षात घ्या, ज्या पद्धतीने भारतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र कशा पद्धतीने निर्माण झाले आणि त्या निर्मितीनंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने निर्बंधात्मक कायदे लादले गेले ब्रिटिशांकडनं, त्या संदर्भातला अभ्यास केलेला होता. त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यात शेवटचा कायदा म्हणून व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 याचा अभ्यास केलेला होता, ज्याला आपण मराठीमधनं नाव दिलेलं होतं भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा. आता मित्रांनो, त्याच्या संदर्भात जो पुढचा अभ्यास आहे कायद्यांचा, ज्याच्यामध्ये आपल्याला अजून 2 कायदे पाहायचे आहेत. ते 2 कायदे आता आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे या सेशनमध्ये आपल्याला ब्रिटिशांच्या कार्यकाळामध्ये भारतीयांकडनं निघालेले वेगवेगळे वृत्तपत्र, त्यांच्या संदर्भातली माहिती ही देखील आपल्याला पाहायची आहे. भारतामध्ये वृत्तपत्र निघाले आणि त्यामुळेच एवढा मोठा सगळा जो व्याप वृत्तपत्राच्या टॉपिकचा आहे तो तयार झाला. त्यामुळे ते वृत्तपत्र नेमके कोणते ते देखील आपण याच्यामध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण उर्वरित जे 2 कायदे आहेत ते 2 कायदे समजून घेऊया. सो लक्षात घ्या, आपण 1878च्या कायद्यापर्यंतचा अभ्यास केलेला होता. त्याच्या पुढचा कायदा हा आपल्याकडे लगेच आलेला होता. सो लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पुढचा जो कायदा पाहायचा आहे तो कायदा आलेला होता वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा. वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा हा कायदा आपल्याकडे आला होता मित्रांनो 1882 ला. लक्षात घ्या, ज्या वेळेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट निघाला, मोठ्या प्रमाणामध्ये वृत्तपत्रांवरती निर्बंध लावले, निर्बंधांचं प्रमाण वाढलं गेलं. शिवाय जे निर्बंध लावले गेले ते केवळ भारतीय भाषेतल्या वृत्तपत्रांवरती लावले गेले. इंग्रजी भाषेतल्या वृत्तपत्रांना त्यातनं डावललं गेलं. याचा अर्थ इंग्रजीमध्ये तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काहीही लिखाण करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण भारतीय भाषांमध्ये मात्र ब्रिटिशांच्या विरुद्ध लिखाण करायचं नाही. म्हणून भारतीय भाषेतले जे वृत्तपत्र आहेत त्यावरती कठोरातले कठोर निर्बंध लावण्याचं काम या कायद्याने केलेलं होतं 1878च्या कायद्याने. तो कायदा केलेला होता लॉर्ड लिटन यांनी. 1880 ला लिटन यांचा कार्यकाल संपला आणि भारतामध्ये गव्हर्नर म्हणून काम करण्यासाठी आले होते, व्हाईसरॉय म्हणून काम करण्यासाठी आले होते लॉर्ड रिपन. रिपन हे एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती होते जे लोकशाहीचा सन्मान करणारे होते. लोकांना लोकशाहीचे अधिकार दिले पाहिजेत, लोकांना राजकीय अधिकार दिले पाहिजेत, लोकांना आपली मतं मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे, या प्रकारच्या मताचे हे व्यक्ती होते. त्यांचं नाव मित्रांनो लॉर्ड रिपन. याचा कार्यकाल होता 1880 पासून 1884 पर्यंत. लॉर्ड रिपन यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतले. कोणकोणते निर्णय घेतले याचा अभ्यास आपण ऑलरेडी त्यांच्या गव्हर्नर या काळामध्ये केलेला होताच. आता इथं आपल्याला काय पाहिजे लक्षात घ्या, 1878च्या या कायद्याला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता. आपल्याला माहिती आहे की शिशिर कुमार घोष यांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी रातोरात आपल्या वृत्तपत्राची भाषा जी ऑलरेडी बंगाली होती ती चेंज केली आणि इंग्रजी केली. का तर केवळ आणि केवळ कायद्याचा निषेध करायचा आहे. कायद्यातल्या ज्या पळवाट आहेत इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही आमच्या विरोधात लिहिलं तरी हरकत नाही, त्या पळवाट्याचा वापर केला आणि त्यातून त्यांनी इंग्रजांच्या विरोधातलं लिखाण हे चालूच ठेवलं, ते लिखाण बंद ठेवलं नाही. परंतु भारतामध्ये या कायद्याला प्रचंड प्रमाणात विरोध झाले. प्रत्येकाने या कायद्याला विरोध केला, कारण हा कायदा केवळ विशिष्ट वृत्तपत्रांची गळचेपी करणारा कायदा आहे. म्हणून या कायद्याला निषेध, याचा विरोध भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने ब्रिटिशांसमोर केला. म्हणूनच 1880 ला आलेले लॉर्ड रिपन यांनी त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेतली, भारतीयांची मतं जाणून घेतली आणि त्यातून त्यांनी काय केलं मित्रांनो तर वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा 1882 हा तयार केला. त्यामुळे लक्षात घ्या, हा एक अत्यंत महत्वपूर्ण कायदा ज्याची निर्मिती आपल्याकडे केलेली होती व्हाईसरॉय
लॉर्ड रिपन यांनी. लॉर्ड रिपन जे व्हाईसरॉय आहेत त्यांनी अशा प्रकारचा हा कायदा केला होता, वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा 1882 साली. आता लक्षात घ्या, लॉर्ड रिपन यांचं म्हणणं काय होतं, तर लॉर्ड रिपन यांचं म्हणणं होतं की बाबा रे, प्रत्येकाला लोकशाही तत्वांचा आदर करणं गरजेचं आहे. लोकशाही तत्व, त्या तत्वांचा आदर करणं, त्यांचा स्वीकार करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी त्यांनी भारतामधला जो वृत्तपत्र दडपशाहीचा कायदा होता, वृत्तपत्र दडपशाहीचा कायदा, हा कायदा पूर्णपणे मोडून काढला. वृत्तपत्र दडपशाही कायदा म्हणजेच कधीचा कायदा, तर 1878चा कायदा हा पूर्णपणे मोडून काढला आणि त्यांनी आपल्याकडे केला वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा. त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे वृत्तपत्रांवरती दडपशाही करणारा कायदा, खास करून या भाषेतले वृत्तपत्र, त्या भाषेतले वृत्तपत्र, अशा प्रकारे भाषेतल्या वृत्तपत्रांवरती दडपशाही करणारे कायदे हे रद्द करायचे, ते चालून घ्यायचे नाहीत आणि त्याऐवजी संपूर्ण वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यायचं. याच त्यांच्या धोरणामुळे वृत्तपत्र स्वातंत्र्य कायदा 1882 ला आपल्याकडे केला गेला लॉर्ड रिपन यांच्या माध्यमातून. आणि त्यातून त्यांनी आपल्याकडचा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे, कायद्याचं नाव आहे मित्रांनो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878, हा कायदा पूर्णतः काय केला मित्रांनो, रद्द केला, पूर्णतः रद्द केला. ओके, सो हा कायदा पूर्णतः रद्द केला आणि रद्द करून त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य हे अबाधित राखण्याचं काम केलं. भारतामध्ये वृत्तपत्राचं स्वातंत्र्य अबाधित राखणारे काही मोजकेच गव्हर्नर जनरल होते, ज्यामध्ये एक गव्हर्नर व्यक्ती होते लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांनी भरपूर सारे भारतीयांच्या फायद्याचे निर्णय घेतले, त्यातला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा निर्णय हा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जो 1882 ला केला आणि त्यामुळे 1878चा कायदा हा पूर्णपणे रद्दबातल झाला. आता मित्रांनो, हा कायदा रद्दबातल झाला, पण कालांतराने काय घडलं, कालांतराने ज्या पद्धतीने आपल्याकडे इतर काही गव्हर्नर जनरल आले कारभार करण्यासाठी, त्या गव्हर्नर जनरलनी भारतातल्या एकंदरीतच भारताच्या राष्ट्रीय चळवळीवर आणि भारतातल्या क्रांतिकारकांवरती निर्बंध प्रस्थापित करता यावेत आणि भारतातलं ब्रिटिश राज्य अधिकाधिक सुदृढ करता यावं यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि या प्रयत्नातूनच आपल्याकडे 1910 ला एक आणखी कायदा केला गेला, ज्याला नाव दिलं गेलं वृत्तपत्र, भारतीय वृत्तपत्र कायदा. आता हा कायदा नेमका काय होता ते समजून घेऊया आपण. लक्षात घ्या, कायद्याचं नाव असणार आहे भारतीय वृत्तपत्र कायदा. एक महत्वपूर्ण कायदा मित्रांनो हा, जो आपल्याकडे केला गेला होता साल 1910 साली. 1910 ला केलेला हा एक अत्यंत महत्वपूर्ण कायदा आहे. ज्या वेळेला आपल्याकडे व्हाईसरॉय होते, मिंटो, लॉर्ड मिंटो हे आपल्याकडे कोण होते मित्रांनो, यावेळेला व्हाईसरॉय म्हणून काम करत होते. यांनी भारतीय वृत्तपत्र कायदा 1910 ला केला. या कायद्यात त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपल्याकडे 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आला होता, तो ऍक्ट यांनी काही प्रमाणामध्ये स्वीकारला. फक्त यामध्ये त्यांनी काय केलं, तर जो अपील करण्याचा अधिकार व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नुसार आपल्याला नव्हता, तो अपील करण्याचा अधिकार आपल्याला दिला गेला. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की बाबा रे, आता एखादा पीडित व्यक्ती, ज्या व्यक्तीचं वृत्तपत्र सरकारने ताब्यात घेतलेलं आहे, छापखाना ताब्यात घेतलेला आहे, असा पीडित व्यक्ती, त्या पीडित व्यक्तीला काय करता येईल, तर न्यायालयामध्ये जाऊन त्या संदर्भात दाद मागता येईल. न्यायालयाच्या किंवा त्या अधिकाऱ्याच्या निर्णयासंदर्भात दाद मागता येईल, त्याच्या विरोधात दाद मागता येईल. अशा प्रकारचा निर्णय हा या भारतीय वृत्तपत्र कायदा 1910 मध्ये व्हाईसरॉय मिंटो, लॉर्ड मिंटो यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं हा कायदा एक विशेष अर्थाने महत्वाचा होता. ब्रिटिशांनी सांगितलं की भारतातल्या क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी यांना दडपण्यासाठी, यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला वृत्तपत्र कायद्याची आवश्यकता आहेच. पण वृत्तपत्र कायद्याची आवश्यकता असताना आम्ही त्यामध्ये काही प्रमाणात अधिकार हे वृत्तपत्राच्या संपादकांना आणि मालकांना सुद्धा देणार आहोत. त्यानुसार दोन्ही गोष्टींचं एक बॅलन्स राखण्याचं काम
या कायद्यामध्ये केलं गेलं, ज्याचं नाव आहे वृत्तपत्र, भारतीय वृत्तपत्र कायदा, साल 1910, व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो. लक्षात घ्या, यामध्ये तरतूद काय केली गेली, तर तरतूद केली गेली मित्रांनो काय, सिंपल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये लिखाण करायचं नाही, जे नॉर्मली प्रत्येक ठिकाणी आहेच आहे. सो लक्षात घ्या, सरकार विरोधात लिखाण करू नये. दुसरा मुद्दा काय सांगितला, असे लिखाण जर केले, असे सरकारच्या विरोधातलं जे लिखाण आहे ते लिखाण केले तर प्रथमतः काय होणार मित्रांनो, तर जी डिपॉझिट भरलेलं आहे अनामत रक्कम, ती अनामत रक्कम ही पूर्णपणे काय होणार, जप्त होणार. ओके, हा सगळ्यात पहिला मुद्दा यामध्ये सांगितला गेला की बाबा तुम्ही एकदा सरकारच्या विरोधामध्ये लिहू नका, कुठल्याही प्रकारची बातमी सरकारच्या विरोधात देऊ नका, पण जर समजा तुम्ही ती बातमी दिली तर मात्र आम्ही काय करणार, तर सिंपल सांगितलं गेलं, ती जर बातमी तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये लिहिली तर मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अनामत रक्कम ही तुमची सरकारकडनं जप्त होणार. शिवाय तिसरा मुद्दा काय सांगितला की अशाच प्रकारचं लिखाण पुन्हा लिहिलं, अशा प्रकारचे लिखाण पुन्हा लिहिले किंवा पुन्हा केले तर छापखाना जप्त होणार. ओके, आणि चौथा मुद्दा काय सांगितला मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, छापखाना जो आहे त्या छापखाना जप्तीच्या आदेशाविरोधात पीडित व्यक्ती म्हणजे कोण मित्रांनो, तर लक्षात घ्या, उदाहरणार्थ माझा छापखाना आहे आणि माझा छापखाना सरकारने जमा करून घेतलेला आहे, तर मी पीडित व्यक्ती आहे. माझा छापखाना जर समजा जप्त करून घेतला तर पीडित व्यक्ती म्हणजेच मी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. ओके, दाद मागू शकतो. सो या भारतीय वृत्तपत्र कायदा 1910 नुसार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये पारित केला गेला की बाबा रे, त्या पीडित व्यक्तीला आता न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार असणार आहे. पीडित व्यक्तीने ठरवायचे की बाबा तुला न्यायालयात जायचे नाही जायचे, तू जर गेलास तर तुला त्या ठिकाणी दाद मागण्याचा अधिकार 100% दिला गेलेला आहे. ज्या कोणी व्यक्तीने, म्हणजेच त्या ठिकाणी सचिव पदावरचा व्यक्ती आहे किंवा न्यायाधिकारी आहे म्हणजे जिल्हाधिकारी आहे, त्यांनी जो काही छापखाना जप्तीचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये, त्या जप्तीच्या विरोधामध्ये 100% पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. न्यायालयाने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याचं म्हणणं बरोबर ठरवलं, तो छापखाना आणि तो परवाना पुन्हा एकदा कुणाला देता येणार आहे, त्या व्यक्तीला देता येणार आहे किंवा त्या व्यक्तीला मिळणार आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टी या कायद्यामध्ये सांगितल्या गेल्या. कायद्याचं नाव काय आहे, भारतीय वृत्तपत्र कायदा 1910. ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून साधारणपणे केला गेलेला वृत्तपत्र संदर्भातला हा शेवटचा कायदा. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून कायदे केले गेलेले नव्हते, त्यामुळे लक्षात घ्या, ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून केलेला शेवटचा वृत्तपत्र कायदा. शेवटचा वृत्तपत्र कायदा, कायद्याचं नाव काय मित्रांनो, तर भारतीय वृत्तपत्र कायदा 1910. सो या पद्धतीचा हा कायदा. यानंतर मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याकडे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याला भारताने मात्र वृत्तपत्रा संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारचे चॅलेंजेस स्वीकारले नाही. भारताने सरळ कायदा करण्याच्या ऐवजी आपल्या राज्यघटनेमध्ये सांगून टाकलं. काय सांगितलं, तर आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 19 दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत मूलभूत अधिकार. बरोबर आहे, एकूण मूलभूत जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेने, ते एकूण मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत 6. या 6 मूलभूत अधिकारांपैकी एक म्हणजे 19, आणि या 19 मध्ये आपल्याला 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. 6 स्वातंत्र्य
दिले आहेत. या 6 स्वातंत्र्यापैकी एक स्वातंत्र्य म्हणजे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असेल. काय सांगितलं मित्रांनो? प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असेल. अभिव्यक्तीचे म्हणजे काय? कुठल्याही व्यक्तीला अभिव्यक्त व्हायचं स्वातंत्र्य मिळालं. जगामध्ये घडणाऱ्या, देशात घडणाऱ्या, राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवरती तुम्हाला तुमचं मत देण्याचा अधिकार मिळाला. पण तुम्ही तुमचं मत देत असताना तुमच्या मताला काहीतरी प्रूफ हवंय. हे तर उद्याच्याला मी उठलो आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाने 4-5 शिवाय दिल्या, प्रधानमंत्र्यांनी हे चुकीचं केलं, ते चुकीचं केलं, ते चुकीचं केलं, त्यांच्या विरोधामध्ये भाषण ठोकलं, पण हे सगळं चुकीचं केलं याच्या संदर्भातलं माझ्याकडे प्रूफच नसेल तर मात्र माझ्यावरती लगेच कारवाई होणार. पण माझ्याकडे प्रूफ असेल तर मात्र 100% मला तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असणार आहे. हे आपल्याला आपल्या राज्यघटनेने सांगितलेलं आहे. त्यामुळे भारत सरकारला पुढच्या कालावधीमध्ये वृत्तपत्रासंदर्भात कुठल्याच प्रकारचे निर्णय कायदेशीर पद्धतीने घेण्याची आवश्यकता लागली नाही. फक्त भारतामध्ये काय सांगितलं गेलं की ज्या वेळेला आपल्याकडे कुठल्याही प्रकारे सरकार आणीबाणी घोषित करेल, आणीबाणी ज्या वेळेला सरकार घोषित करेल त्यावेळेला मात्र काय होणार, आपल्याकडे हे जे 6 मूलभूत अधिकार आहेत त्या 6 मूलभूत अधिकारांना मिळवण्यासाठीचा जे कलम आहे, कलम क्रमांक 22-23, तर ते कलम आपल्याकडचं काय होणार मित्रांनो, रद्द होणार असं सांगितलं गेलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये. कारण आपल्याकडची मीडिया तुम्हाला माहितीच आहे, नुसती मागं लागलेली असती. आता उदाहरणार्थ समजा भारताने पाकिस्तानवर अटॅक करायचा म्हणलं तर अटॅक करण्यासाठी भारताला काय काय लागते, समजा ब्राह्मोस नावाचं क्षेपणास्त्र, तर मग हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र काय आहे, कसं आहे, ते कुठं असतं, कशा प्रकारे वापरलं जातं, त्याला अगदी डिस्पोज करण्यासाठी काय करावं लागतं, इथपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी जगजाहीर करून टाकतात डायरेक्ट बातम्यामध्ये. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर जगजाहीर बातम्यामध्ये करून टाकल्या तर नाही का तो पाकिस्तान बघणार, आणि नाही का पाकिस्तान बघून त्यावरती त्या प्रकारच्या गोष्टी घेणार आणि त्यानुसार तो आपली वाट लावणार. म्हणून काही ठिकाणी पत्रकारांवरती निर्बंध असणं गरजेचं आहे. पत्रकारांना 100% स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारणं, कुठल्याही प्रकारच्या बातम्या देणं, कुठल्याही प्रकारची माहिती जी गोपनीय आहे ती माहिती पण बाहेर काढणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे काही कालावधीमध्ये, खास करून आणीबाणी सारख्या कालावधीमध्ये वृत्तपत्रांवरती, पत्रकारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध हे लावले जातात किंवा त्या काळात लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण एक मात्र नक्कीच आहे की एकूणच आपण ज्या वेळेला विचार करतो या सगळ्या सिस्टीमचा, त्यावेळेला वृत्तपत्र असणं ही काळाची गरज आहे. वृत्तपत्रांची आवश्यकता सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पण तसा विचार करायला गेलं तर आजकाल कुठल्याच गोष्टी राहिलेल्या नाहीयेत आणि पत्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतात कुठल्याला कुठल्या तरी पक्षाची भूमिका मांडणारे असतात. तो जो पत्रकार आपल्याला पाहायला मिळायचा ह्याच्या आधीच्या कालावधीमध्ये की बाबा तो पूर्णपणे काय आहे, तर पूर्णपणे निष्पक्ष आहे, असं कुठलं राहिलंच नाही, असा कुठलाच व्यक्ती राहिला नाही. आणि त्याच्यामुळे त्या पत्रकारितेचा प्रॉब्लेम आपल्याला सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर कधी कधी असं होतं की अरे यार 4-5 दिवस अशा सगळ्या प्रकारचे जे टेलिव्हिजन न्यूज चॅनल आहेत ते पूर्णपणे बंद करून टाकावेत, पूर्णपणे बंद करून टाकावेत असं कधीतरी वाटतं. सो या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो यानुसार वृत्तपत्र संदर्भातले कायदे ब्रिटिश काळातले असतील किंवा आता सध्याच्या काळातले असतील जे आपण यामध्ये पाहिले. आता मित्रांनो याच वृत्तपत्रामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर आपल्याला पाहायचं आहे भारतामध्ये तयार केलेले वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र तयार झाले, त्या वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली. पण ती कामं नेमकी कोणती होती, त्यावरती काय काय गोष्टी अवलंबल्या गेल्या, कोणकोणत्या प्रकारची कार्य त्यातनं झाली, कोणकोणती वृत्तपत्र निघाली आणि वृत्तपत्र निघण्याचा मूळ उद्देश काय होता, या संदर्भातल्या गोष्टी आता आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. भारतातले वृत्तपत्र किंवा महाराष्ट्रातले वृत्तपत्र, तसा विचार करायला गेलं तर आपण महाराष्ट्रातले वृत्तपत्र असंच म्हणूया, कारण महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांची संख्या ही सगळ्यात जास्त होती एकंदरीतच भारतामध्ये. पण शिकताना आपण सगळेच वृत्तपत्र शिकणार आहोत, पण 100% त्यामध्ये 50, 60, 70% प्रमाण हे महाराष्ट्राच्याच वृत्तपत्रांचं होतं. कारण सर्वाधिक उच्च शिक्षित लोक हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळत होते किंवा मुंबई प्रांतामध्ये त्यावेळेला पाहायला मिळत होते.
सो त्या सगळ्या लोकांचा अभ्यास आपल्या या माध्यमातून करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट वृत्तपत्र. सो लक्षात घ्या मित्रांनो, वृत्तपत्र हे ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेला यामध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनेक प्रकारामध्ये एक असतं महत्वाचं मासिक, त्यानंतर आहे मित्रांनो आपल्याकडचं पाक्षिक, त्यानंतरचं आहे साप्ताहिक आणि त्यानंतरचं आहे दैनिक. सो वृत्तपत्राचा विचार करायला गेलो आपण तर त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे पाक्षिक आणि साप्ताहिक हेच वापरलं जात होतं. कारण त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात बातम्या नव्हत्या की अक्षरशः रोजच्या रोज वृत्तपत्र निघेल, रोजच्या रोज वृत्तपत्र बातम्यांनी भरेल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला बातम्या नव्हत्या. शिवाय त्यावेळेसची वृत्तपत्र ही वैयक्तिक लोकांची वृत्तपत्र होती. त्यामध्ये खूप मोठी टीम कार्यरत आहे, वेगवेगळे लिखाण करणारे संपादक आहेत, वेगवेगळ्या प्रकारे विचार मांडणारे तत्ववेत्ते आहेत. अशा प्रकारची सिच्युएशन ही त्यावेळेला नव्हती आणि म्हणून त्यावेळेला आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्या आधारावरती वृत्तपत्र निघत असे आणि त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे पाक्षिक आणि साप्ताहिक हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. लक्षात घ्या, मासिक म्हणलं तर सिंपल आहे, एक महिन्यानंतर जे प्रकाशित होतं ते. त्यानंतर पाक्षिक म्हणलं तर 15 दिवसांनी, साप्ताहिक म्हणलं तर सिंपल आहे 7 दिवसांनी आणि दैनिक म्हणलं तर दररोज. सो या पद्धतीने आपल्याकडे वृत्तपत्र हे त्यावेळेला निघालेले होते. त्यामुळे या पद्धतीने जे वृत्तपत्र त्या काळातल्या लोकांनी काढले त्यांनी भारतातल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि भारतीय समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न या वृत्तपत्राच्या माध्यमातून केला गेला. या वृत्तपत्राचा सगळ्यात मेन मोठो काय होता तर सगळ्यात मेन मोठा होता, सगळ्यात मेन उद्देश होता तो म्हणजे उच्च शिक्षित लोक जे आहेत या उच्च शिक्षित लोकांनी आपल्याकडील शिक्षण विचार ज्ञान हे सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवणे. किंवा सर्वसामान्य भारतीयांना कळेल अशा भाषेमध्ये पोहोचवणे. ओके, सो या गोष्टीचा उद्देश आपल्याकडे डोळ्यासमोर ठेवला गेला आणि त्याच्या आधारावरती वृत्तपत्र हे भारतामध्ये निघाले. भारतामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वृत्तपत्र काढले पण नक्कीच यामध्ये उच्च शिक्षित लोकांचं प्रमाण हे जास्त होतं. आपल्याकडे वृत्तपत्र काढण्याचा उद्देश काय होता तर ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण उपलब्ध आहे, अशा उच्च शिक्षित लोकांनी आपण घेतलेलं शिक्षण, आपण घेतलेलं ज्ञान हे अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्यांना देखील सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करायचा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला गेला आणि त्याच्या आधारावरती वृत्तपत्र हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निघाले गेले. मग याची सुरुवात भारतात, महाराष्ट्रात, बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. जी कुणी कुणी केली, कशी कशी केली हे आपण यामध्ये पाहूया. बघा, भारतातले किंवा महाराष्ट्रातले वृत्तपत्र म्हणलं आपण याच्यामध्ये आपण सुरुवात करूया दादाभाई नौरोजी पासून. महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे भारतातले एक महान अशा प्रकारचे विचारवंत, एक महान राजकीय नेते. ते बोलले म्हणजे भारत बोलला असं मानलं जायचं. यांना आपण भारताचा आवाज असं म्हणायचो. भारताचा आवाज या नावाने आपण त्यांना काय करायचो मित्रांनो त्यावेळेला ओळखायचो. त्यामुळं एक अशा प्रकारचं हे महान व्यक्तिमत्व, ओके, भारताचा आवाज दादाभाई नौरोजी यांना आपण आणखी एका नावाने ओळखायचो ते म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. म्हणजेच काय म्हणायचं त्याला आपण म्हणू शकतो भारताचे पितामह.
भारताचे पितामह. ओके, सो अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाने 2 वृत्तपत्र भारतामध्ये तयार केले होते. एक आहे व्हॉइस ऑफ इंडिया, व्हॉइस ऑफ इंडिया, आणि जे दुसरं वृत्तपत्र त्यांनी तयार केलं मित्रांनो ते होतं रास्त गोफ्तार. ओके, आता व्हॉइस ऑफ इंडिया अर्थात हे हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि रास्त गोफ्तार हे पारशी भाषेमध्ये पारशी धर्माचं वृत्तपत्र होतं. ओके, त्यामुळे लक्षात घ्या पारशी समाजासाठी तयार केलेलं हे वृत्तपत्र आणि हे इंग्रजी भाषेतलं वृत्तपत्र, अशा प्रकारचे 2 महत्वाचे वृत्तपत्र ही दादाभाई नौरोजी यांनी भारतामध्ये तयार केली. दादाभाई नौरोजी म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, भारताचे पितामह, ज्यांचा शब्द कोणीही खाली पडू देत नव्हतं, अशा प्रकारचं भारतातलं हे नेते किंवा नेतृत्व. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेला जे ॲलन ह्यूम होते, त्याचप्रमाणे त्यावेळेला जे काही इतर लोक होते त्यामध्ये सर वेडरबर्न होते, त्याचप्रमाणे इतर काही ब्रिटिश लोक होते, त्यांच्या बरोबरीने एक भारतीय व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सक्रियरित्या सहभागी होते, त्यांचं नाव दादाभाई नौरोजी. त्यामुळे दादाभाई नौरोजी एक महान अशा प्रकारचे राजकीय नेते, आणि म्हणूनच ते बोलले म्हणजे भारत बोलला असं आपण मानतो, म्हणून त्यांना आपण व्हॉइस ऑफ इंडिया किंवा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखतो. त्यांची 2 वृत्तपत्र व्हॉइस ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे मित्रांनो रास्त गोफ्तार, ही दोन्ही वृत्तपत्र आपल्याला लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेला पुढचे पाहतो त्यावेळेला लक्षात घ्या, पुढे आपण बघू शकतो पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान. भारताचे पहिले पंतप्रधान या पंडित जवाहरलाल नेहरूंचं वृत्तपत्र होतं मित्रांनो नॅशनल हेरॉल्ड. नॅशनल हेरॉल्ड महत्वाचं वृत्तपत्र आहे मित्रांनो. नॅशनल हेरॉल्ड हे अलाहाबाद मधनं तयार होत होतं. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, नॅशनल हेरॉल्ड हे पूर्णपणे इंग्रजी भाषेमध्ये असणारं वृत्तपत्र अलाहाबाद मधनं पूर्णपणे तयार व्हायचं, आणि याच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचा पुढे मालकी हक्क हा इंदिरा गांधींकडे आला. इंदिरा गांधींकडनं तो राजीव गांधींकडे, राजीव गांधींकडनं सोनिया गांधी, आणि आता राहुल गांधी. तुम्ही अनेक वेळेला हेडलाईन वाचत असाल की नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधींना अटक होण्याची शक्यता. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी यांना ईडीची नोटीस, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधीला चर्चेला बोलवलं. ओके, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये ऐकलेल्या असतील. तर तेच नॅशनल हेरॉल्ड जे ऍक्च्युअल नेहरूंचं आहे, पण ते आता राहुल गांधी यांच्याकडे गेलेलं आहे, आणि त्यामुळे त्याच्यामधली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सीज करणं किंवा त्यामध्ये कुठे ना कुठेतरी ब्लॅक व्हाईट करणं या संदर्भातल्या काही घडामोडी घडल्या असं सरकारचं म्हणणं आहे, आणि म्हणून सरकारने त्यांच्या विरोधामध्ये या सगळ्या प्रकारच्या कारवाई सुरू केलेल्या आहेत. त्या संदर्भात चर्चेला असणारं हे वृत्तपत्र, पण त्याचे मूळ निर्माता मात्र कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू, जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता पंडित जवाहरलाल नेहरू घेतले तर लगेच त्यांचे वडील आपण घेऊया मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू हे देखील एक अत्यंत महत्वाचे असे राजकारणी होते, राजकीय नेते होते, आणि यांनी तयार केलेलं जे वृत्तपत्र होतं मित्रांनो ते होतं इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स हे त्यांचं वृत्तपत्र, जे अर्थात पुन्हा एकदा इंग्रजी भाषेमध्ये असणारं त्यांचं वृत्तपत्र होतं. त्यामुळे लक्षात घ्या, नॅशनल हेरॉल्ड पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, तर मोतीलाल नेहरू यांचं इंडिपेंडन्स जे इंग्रजी भाषेमध्ये असणारं वृत्तपत्र आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीचे हे 2 महत्वाचे नेते. त्यानंतर पुढची व्यक्ती आपण ज्याला बघायला जातो त्यावेळेला आपल्या समोर नाव येतं महात्मा गांधी. महात्मा गांधी, लक्षात घ्या मित्रांनो, महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र हे सुरू केलेले होते, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं जे पहिलं वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र मात्र सुरू केलं होतं आफ्रिकेमध्ये. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्यांच्या ट्रान्सवाल या वसाहतीमध्ये. त्यामुळे लक्षात घ्या, महात्मा गांधी यांचं पहिलं वृत्तपत्र, त्याचं नाव होतं मित्रांनो इंडियन
ठीक आहे, आपण सांगूया यामध्ये दुसरे वृत्तपत्र घेऊया आधी आपण, मला ते लक्षात येईलच. महात्मा गांधी यांनी भारतामध्ये जे पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं त्या आधी वृत्तपत्र बघूया आपण. ते होतं नवजीवन. नवजीवन हे वृत्तपत्र त्यांचं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र, जे अर्थात गुजराती भाषेमध्ये त्यांनी चालू केलं होतं. गुजराती भाषेमध्ये चालू केलेलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र जे त्यांनी चालू केलेलं होतं गुजरातमध्ये, आणि भाषा पण कोणती होती तर गुजराती होती. ओके, ते त्यांचं भारतातलं पहिलं वृत्तपत्र. साधारणपणे भारतात आल्यानंतर त्यांनी हे वृत्तपत्र 1916 ला सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे मित्रांनो यांनी भारतात आल्यानंतर अजून एक वृत्तपत्र काढलं, त्याचं नाव होतं यंग इंडिया. यंग इंडिया. यंग इंडिया हे वृत्तपत्र देखील महत्वाचं वृत्तपत्र, जे अर्थात इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलं गेलेलं होतं. महात्मा गांधींनी भारतातल्या राष्ट्रीय चळवळीसाठी वापरलेलं सगळ्यात महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे यंग इंडिया वृत्तपत्र. त्यामुळे यंग इंडिया जे अत्यंत महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं महात्मा गांधी यांच्या कारकिर्दीतलं, ते आपण या ठिकाणी पाहिलं. पहिलं भारतातलं वृत्तपत्र नवजीवन, दुसरं यंग इंडिया, आणि मग ज्या वेळेला अस्पृश्य चळवळ सुरू झाली होती त्यावेळेला याच यंग इंडियाचं रूपांतर त्यांनी हरिजन या वृत्तपत्रात केलेलं होतं. हरिजन. ओके, हरिजन हे वृत्तपत्र साधारणपणे आपल्याकडे 1932-33 दरम्यान चालू करण्यात आलेलं होतं महात्मा गांधी यांच्या माध्यमातून. फक्त त्यांनी काय केलं, यंग इंडिया याचं रूपांतर हरिजन मध्ये केलं, आणि हरिजनची मग भाषा त्यांनी हिंदी बनवली. सो लक्षात घ्या, या पद्धतीने यंग इंडिया हे वृत्तपत्र, आणि त्यानंतरच्या कालावधीत त्याला काय नाव दिलं, हरिजन. सो भारतातलं त्यांचं पहिलं नवजीवन, गुजराती मधलं यंग इंडिया इंग्रजी मधलं, आणि हरिजन यंग इंडियाचं 32-33 मधलं रूपांतर हिंदी भाषेमध्ये. अशा प्रकारे त्यांनी तयार केलेले हे वृत्तपत्र, जे त्यांनी भारतामध्ये सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर पुढचं वृत्तपत्र आपण पाहूया. सो लक्षात घ्या मित्रांनो, साधारणपणे जर आपण बघायला गेलो तर महात्मा गांधी यांनी जे आफ्रिकेत काढलेलं वृत्तपत्र होतं ते होतं इंडियन ओपिनियन नावाचं. इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधींनी काढलेलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र, जे अर्थात इंग्रजी भाषेमध्ये होतं, आणि हे वृत्तपत्र त्यांनी कुठं काढलं होतं, दक्षिण आफ्रिकेमध्ये. ओके, दक्षिण आफ्रिकेत ज्यावेळेला महात्मा गांधी वकिलीचं काम करत होते, आणि त्याच ठिकाणी त्यांनी तिथल्या वांशिक भेदावरती जे काही निर्णय घेतले, ज्या काही चळवळी चालू केल्या, त्या संदर्भात त्यांनी आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आफ्रिकेत करण्यासाठी इंडियन ओपिनियन नावाचं हे वृत्तपत्र चालू केलं होतं इंग्रजी भाषेमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये, जे मोठ्या प्रमाणात गाजलं. आणि मग भारतात येऊन त्यांनी नवजीवन, यंग इंडिया, आणि पुढे यंग इंडियाचं रूपांतर कशामध्ये, तर हरिजन मध्ये, अशा प्रकारची वृत्तपत्र त्यांनी वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये त्यांच्या केलेली होती. सो यानुसार हे महात्मा गांधी यांच्यावरचे प्रश्न नक्कीच पेपरला आपल्याला विचारलेले असतात. पुढे लक्षात घ्या मित्रांनो, आता याच्यामध्ये साल वगैरे लक्षात ठेवायची गरज आहे का? काही ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, काही ठिकाणी गरजेचं नाहीये. जिथं मी तुम्हाला लिहून देईल तिथं लक्षात ठेवा, जिथं लिहून दिलं जाणार नाहीये तिथं समजून घ्यायचंय की बाबा रे हे नाही केलं तरी हरकत आहे, म्हणजे हरकत नाही. ओके, सो एवढं लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पुढचे व्यक्ती आपल्याला बघायचे आहेत ते अर्थात लोकमान्य टिळक. वृत्तपत्र म्हणलं की टिळकांचं नाव नाही येत असं होऊ शकत नाही. वृत्तपत्र म्हणलं की जे पहिलं नाव येतं ते लोकमान्य टिळकच आहे. कारण टिळकांचं वृत्तपत्राचं लिखाण, त्यांची लिखाणाची पद्धत ही अत्यंत उत्तम प्रकारची होती.
ब्रिटिश लोक टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हणत होते. आणि ते का म्हणत होते? कारण लोकमान्य टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये इंग्रज सरकारच्या विरोधात जे लिखाण लिहिलं, जे लिखाण केलं, त्या लिखाणामध्ये जी भाषा वापरली ती भाषा अत्यंत महत्वाची होती मित्रांनो. कारण त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या भाषेमधनं लोक क्रांतिकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत होते. आणि म्हणूनच त्यांना जर समजा क्रांती करायची असेल, भारतीयांमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करायचा असेल, तर ते केवळ बोलले तरी त्यांचं काम होणार आहे. त्यांना कुठेही समाजामध्ये जायची आवश्यकता नाहीये. ते केवळ बोलले पाहिजेत. आणि ते बोलले तरी पण अशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. म्हणूनच लोकमान्य टिळक आणि त्यांचे वृत्तपत्र महत्वाचे. लक्षात घ्या, लोकमान्य टिळक यांच्या मालकीचे 2 वृत्तपत्र होते. त्यातलं पहिलं होतं केसरी आणि दुसरं होतं मित्रांनो मराठा. आता या दोन्ही वृत्तपत्राचे जे मालक आहेत, दोन्ही वृत्तपत्राचे मालक लोकमान्य टिळक. पण लक्षात घ्या, केसरी हे वृत्तपत्र जे मराठी भाषेमध्ये होतं, त्या वृत्तपत्राचे जे संपादक होते ते संपादक मात्र मित्रांनो कोण होते? गोपाळ गणेश आगरकर होते. ओके. आणि मराठा हे वृत्तपत्र जे आहे ते इंग्रजी माध्यमामध्ये होतं किंवा इंग्रजीमध्ये होतं. आणि त्याचे जे संपादक होते मित्रांनो, ते संपादक मात्र स्वतः लोकमान्य टिळक होते. त्यामुळं ही 2 अत्यंत महत्वाची वृत्तपत्र जी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. लक्षात घ्या, दोघांचेही मालक कोण आहेत? लोकमान्य टिळक आहेत. पण केसरी हे मराठीमध्ये तयार झालेलं आणि मराठा हे इंग्रजीमध्ये झालेलं वृत्तपत्र. अर्थात हे वृत्तपत्र म्हणजे काय होतं मित्रांनो? साप्ताहिक होतं. आठवड्यातनं एकच दिवस हे प्रकाशित केलं जायचं. शिवाय मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सेम वृत्तपत्र असायचं. जेणेकरून काय व्हायला लागलं मित्रांनो, तर याच्या आधीचे वृत्तपत्र हे एकाच पेपरमध्ये मराठी पण आणि इंग्रजी पण. पण यांनी काय केलं? मराठी पूर्णतः सेपरेट केलं, इंग्रजी पूर्णतः सेपरेट केलं. एकत्रित मटेरियल दोघांचं सेमच आहे, पण 2 वेगळे वृत्तपत्र केले, जेणेकरून दोघांचाही वाचक वर्ग वेगळा आहे. मग अशा वेळेला एकाच व्यक्तीवरती दोन्ही पैशांचा भुर्दंड का बरं? म्हणून 2 एकत्र करण्याच्या ऐवजी 2 सेपरेट करण्याचं काम या कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांनी केलं. आणि त्यामुळे जे लोक भारतीय आहेत, मराठी वाचू शकतात, त्यांनी मराठी वृत्तपत्र घेतले. आणि इंग्रजी लोकांना देखील ते वाचणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी इंग्रजी वृत्तपत्र घेतलं. बाकी दोघांमधले मुद्दे, लिखाण हे पूर्णपणे सेम असायचं, कुठल्याच प्रकारचा फरक नव्हता. सो या पद्धतीने केसरी आणि मराठा ही 2 अत्यंत महत्वपूर्ण वृत्तपत्र. पण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कालांतराने गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचं संपादकत्व सोडलं. टिळकांबरोबर झालेले मतभेद, या मतभेदातनं गोपाळ गणेश आगरकर यांनी एक नवीन वृत्तपत्र काढलं. त्या वृत्तपत्राचं नाव सुधारक. त्याची भाषा होती अर्थात मराठी. सुधारक नावाचं वृत्तपत्र केसरीमधनं बाहेर पडल्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी तयार केलेलं होतं, जे मराठीमध्ये होतं. शिवाय हे सुधारक, हेच जे सुधारक नावाचं वृत्तपत्र आहे ते इंग्रजीमध्ये सुद्धा होतं. आणि इंग्रजीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, याचं लिखाण हे केलेलं होतं गोपाळ कृष्ण गोखले यांनी. गोपाळ कृष्ण गोखले यांनी या वृत्तपत्राचं लिखाण हे इंग्रजीमध्ये केलेलं होतं. त्यामुळे इंग्रजी मधलं गोपाळ कृष्ण गोखले सुधारक आणि मराठी मधलं गोपाळ गणेश आगरकर सुधारक, अशा प्रकारची वृत्तपत्र. लक्षात घ्या, त्यानुसार जर आपण शिकलो तर आपल्याला जास्त वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायची गरज लागत नाही. रेफरन्स जर आपण घेतले आणि त्या रेफरन्सच्या माध्यमातून पुढे पुढे त्याला कनेक्ट करत गेलो तर फायदा जास्त होतो, अभ्यास सोपा होतो. लक्षात ठेवायला खूप कमी गोष्टी लागतात, पाठांतराची आवश्यकता राहत नाही, आणि मग या गोष्टी कायमस्वरूपीसाठी लक्षात राहतात. तुम्हाला 100% हे लेक्चर रेकॉर्डेड आहे, तुम्हाला ते कधीही बघता येणार आहे, कितीही वेळा बघता येणार आहे. शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या सगळ्या पीपीट्या देखील तुम्हाला उपलब्ध होतात. त्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, तर तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची रिव्हिजन कधीही करता येते. कंटाळा आलेला आहे, झोपायचंय, हेडफोन कानात टाकलेला आहे, अशा वेळेला रात्री झोपत झोपत ते ऐकत राहिलात तरी पण फास्ट करून तुम्हाला 100% त्या गोष्टी क्लिअर होतात. आपण ज्यावेळेला स्पीड 1.5 पट 2 पट 3 पट अशा पद्धतीने वाढवतो, त्यावेळेला 2 तासामध्ये जे काही मी तुम्हाला शिकवणार आहे
ते तुम्हाला आरामात अर्धा पाऊण तासामध्ये कव्हर करता येतं. तो तुम्हाला फायदा होऊन जातो मित्रांनो. आणि त्यामुळे घडतं काय की तुम्हाला तुमच्या कुठल्याही वेळामध्ये ती गोष्ट ऐकायला मिळते. ऐकायला मिळाल्यामुळे ती समजते पण आणि त्याचं तुम्हाला रिव्हिजन पण घडते आणि दोन्ही गोष्टींचे एकत्रीकरण झाल्यामुळे तुम्हाला फायदा हा त्याचा जास्त होतो. तर याच फायद्यासाठी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी. तर यानुसार लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा जर मुद्दा घेतला आपण याच्यामध्ये तर आपल्याला महत्वाचे व्यक्ती पाहायला मिळतात ते म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बरोबर काम करणारे त्या म्हणजे एक स्त्री. त्या स्त्री म्हणजे कोण? ॲनी बेझंट. सो या ॲनी बेझंट यांच्याबद्दल देखील आपल्याला माहिती आहेच आहे. लोकमान्य टिळकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ज्यांनी होम रूल चळवळीमध्ये भाग घेतला, होम रूल चळवळ देशभर लढवली, गाजवली, देशभरात त्यांचं नेतृत्व केलं, अशा प्रकारच्या या आयरिश महिला नेत्या म्हणजे ॲनी बेझंट. या ॲनी बेझंट यांनी देखील 2 वृत्तपत्र काढलेले होते. त्यापैकी एक होतं कॉमनवेल्थ आणि दुसरं होतं न्यू इंडिया. ओके, या दोन्हींची पण भाषा कोणती मित्रांनो? तर अर्थात इंग्रजी भाषा होती आणि या माध्यमातून त्यांनी आपले जे विचार आहेत ते या वृत्तपत्रातनं जगासमोर आणण्याचं काम केलं. शिवाय याच 2 वृत्तपत्रांनी होम रूल चळवळीचे मुखपत्र म्हणून देखील काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो होम रूल चळवळीचे मुखपत्र ॲनी बेझंट यांच्या चळवळीचं कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. त्याचप्रमाणे आपण हेही बघू शकतो की लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचं मुखपत्र म्हणजे केसरी आणि मराठा. त्यामुळे लक्षात घ्या, केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र जर आपण बघितले तर हे दोन्ही वृत्तपत्र काय होते? तर लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीचे मुखपत्र होते. ओके, सो लक्षात घ्या, मुखपत्र ॲनी बेझंट यांच्या चळवळीचे ते म्हणजे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया आणि टिळकांच्या होम रूल चळवळीचं मुखपत्र म्हणजे काय? केसरी आणि मराठा. अशा प्रकारचे हे 2 महत्वाचे आपल्याकडचे व्यक्ती आणि त्यांची ही वृत्तपत्र. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर भीमराव आंबेडकर भारतातले एक अत्यंत हुशार, चाणक्य अशा प्रकारचे राजकीय नेते. भीमराव आंबेडकर यांनी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र काढली. या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांचं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र म्हणजे मूकनायक, जे अत्यंत महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं. 1920 ला काढलेलं होतं. शिवाय त्यांनी ते मराठी भाषेमध्ये काढलेलं होतं आणि या वृत्तपत्राला मित्रांनो आर्थिक मदत जी केलेली होती ती आर्थिक मदत केलेली होती अर्थात राजश्री शाहू महाराज यांनी. ओके, राजश्री शाहू महाराज यांनी या प्रकारची आर्थिक मदत ही या वृत्तपत्राला केलेली होती. त्यामुळं हे वृत्तपत्र एक महत्वाचं वृत्तपत्र जे मूकनायक या नावाने डॉक्टर आंबेडकरांनी काढलेलं होतं. शिवाय हे आंबेडकरांचं पहिलं वृत्तपत्र होतं, हे लक्षात घेणं देखील आपल्याला गरजेचं आहे. ओके, सो हे पहिलं वृत्तपत्र. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी अनेक वृत्तपत्र काढले. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीचे जनता, समता, बहिष्कृत भारत, ओके, त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत या नावानी वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र ही डॉक्टर आंबेडकर यांनी काढलेली होती आणि त्याच वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपले जे विचार आहेत ते आपले विचार आपल्या समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची कामं ही केलेली होती. शिवाय जे उच्च शिक्षित लोक आहेत त्या उच्च शिक्षित लोकांकडनं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे या वृत्तपत्रात मांडलं आणि ते त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे यातनं केलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारची कामं सामाजिक, आर्थिक, धार्मिक, कायदेविषयक, शिवाय स्वतःचं जे नॉलेज आहे ते नॉलेज देखील या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या पुढचे जे वृत्तपत्र आपल्यामध्ये त्याच्यामध्ये भाऊ महाजन हे एक महत्वाचे व्यक्ती आहेत. भाऊ महाजन
भाऊ महाजन यांनी आपल्याकडे प्रभाकर आणि धूमकेतू ही 2 वृत्तपत्र चालू केली होती, अर्थात ती होती मराठी भाषेमध्ये. दोन्ही वृत्तपत्र अत्यंत महत्वाची होती, प्रभाकर आणि काय तर धूमकेतू. हे दोन्ही वृत्तपत्र ज्याचं लिखाण भाऊ महाजन हे स्वतः करत होते, स्वतः करत असलेले आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे जे लोकहितवादी होते, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. आता गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी म्हणतो कारण त्यांनी लोकहितवादी या नावाने मासिक चालू केलेलं होतं. त्यामुळे त्या मासिकाचे सर्व म्हणून नाव काय पडलं, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. शिवाय याच गोपाळ हरी देशमुखांनी आपल्याकडे लिहिलेले होते शतपत्र. शतपत्रे हे साधारणपणे 108 होते. त्याच्यामध्ये समाजातल्या चालीरीती, रूढी, परंपरा, समाज व्यवस्था, धर्मव्यवस्था, कायदे व्यवस्था या प्रत्येक गोष्टीवरती, त्याचप्रमाणे भेदभाव, स्त्री पुरुष भेदभाव, स्त्रियांचं जीवन, या प्रत्येक गोष्टीवरती स्वतःची मतं मांडण्याचं काम हे त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलं होतं. त्याला नाव दिलं आपण शतपत्रे. मित्रांनो लक्षात घ्या, ही शतपत्रे जरी त्याला आपण शतपत्रे म्हणजे 100 पत्र म्हणत असलो तरी पण त्याची एकूण संख्या किती आहे, तर 108 ही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारचे महत्वाचे व्यक्ती गोपाळ हरी देशमुख. ओके, त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे चालू केलेलं होतं वृत्तपत्र ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचं वृत्तपत्राचं नाव होतं इंदू प्रकाश. लक्षात घ्या, या इंदू प्रकाशाची इंग्रजी आवृत्ती, इंग्रजी भाषेतलं जे इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र आहे, हे वृत्तपत्र आपल्याकडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो लक्षात घ्या, वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे आहेत जी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो लक्षात घ्या, इंदू प्रकाश जे इंग्रजीमध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी चालू केलं होतं, त्याच इंदू प्रकाशाचं मराठी व्हर्जन देखील आपल्याकडे होतं. अर्थात मराठी व्हर्जन हे पहिल्यांदा होतं जे सुरू केलेलं होतं मित्रांनो आपल्याकडे विष्णू शास्त्री पंडित यांनी. विष्णू शास्त्री पंडित. लक्षात घ्या, विष्णू शास्त्री पंडित हे महाराष्ट्रातले विधवा पुनर्विवाह याचे प्रचारक होते. ओके, आणि त्यामुळेच आपल्या विचारांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी मराठी भाषेतून इंदू प्रकाश तयार केलं. आणि सेम त्याच प्रकारचे विचार न्यायमूर्ती रानडे यांचे असल्यामुळे त्यांनी न्यायमूर्ती के.टी. तेलंगे यांनी एकत्रित येऊन संपादक झाले न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वामध्ये हे इंदू प्रकाश इंग्रजी मधलं वृत्तपत्र चालू केलेलं होतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता लक्षात घ्या, हे झाले विष्णू शास्त्री पंडित. आता आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात घ्या, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी काय केलं, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर या व्यक्तीने आपल्याकडे निबंधमाला चालू केलेली होती. निबंधमाला समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती मत मांडायचे आणि ते मत मांडून ते मत निबंधारूपी मांडायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे, लोकांनी आपले विचार अडॉप्ट करावे आणि आपल्या विचारांची चळवळ समाजामध्ये घडावी, हा त्यामागचा एक महत्वाचा हेतू होता. लक्षात घ्या, सिंपल गोष्ट आहे, ज्या वेळेला मी माझ्या मताची लोक मोठ्या प्रमाणात तयार करतो
त्यावेळेला माझ्या मताला व्हॅल्यू मिळते, माझ्या मताला लोक मोठ्या प्रमाणात दाद देतात, कारण मी माझ्या मताची लोक तयार केलेली आहेत, मी माझ्या मताच्या लोकांची संघटना तयार केलेली आहे. त्यामुळे स्वतःला स्वतःचं साम्राज्य जर निर्माण करायचं असेल तर या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच प्रकारचं काम समाज सुधारण्याच्या बाबतीत निबंधमाला या माध्यमातून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलेलं होतं, किंवा इंदू प्रकाश या माध्यमातून विष्णू शास्त्री पंडित यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे जे पुढचे व्यक्ती आहेत ते व्यक्ती आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांनी वृत्तपत्र चालू केलं होतं लीडर नावाचे. ठीक आहे. लीडर हे वृत्तपत्र त्यांचं अर्थात इंग्रजी भाषेतलं एक महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं, जे आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे लाल बाल पाल त्यातले लाला लजपत राय आपण घेऊया. लाला लजपत राय, लाला लजपत राय हे एक महत्वाचे व्यक्ती, पंजाब मधले प्रॉपर, आणि त्यामुळे त्यांनी वृत्तपत्र काढलं होतं पंजाबी पीपल, जे अर्थात प्रॉपर पंजाबी भाषेमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काढलं होतं वंदे मातरम, हे देखील होतं पंजाबी भाषेमध्ये. पंजाबी पीपल, वंदे मातरम हे दोन वृत्तपत्र त्यांनी पंजाबी भाषेत काढले होते. त्याचप्रमाणे ट्रिब्यून हे एक वृत्तपत्र त्यांनी काढलं होतं, जे अर्थात इंग्रजी भाषेमध्ये काढलेलं होतं. लाल बाल पाल पैकी भारतातले एक महत्वाचे काँग्रेसचे नेते लाला लजपत राय. ठीक आहे. त्यांनी काढलेली ही 3 महत्वपूर्ण वृत्तपत्र. आता वंदे मातरम त्यांनी काढलं, त्याचप्रमाणे वंदे मातरम आणखी एका व्यक्तीने काढलं होतं, नाव होतं अरविंद घोष. अरविंद घोष. आता घोष म्हणल्यानंतर लक्षात घ्या हे व्यक्ती होते बंगालमधले, आणि त्यामुळे यांनी काढलेलं जे वंदे मातरम वृत्तपत्र आहे हे वंदे मातरम वृत्तपत्र बंगाली भाषेमध्ये. ओके. त्याचप्रमाणे आणखी एक व्यक्ती मॅडम कामा. या मॅडम कामा यांनी जे वृत्तपत्र आपल्याकडे काढलं होतं ते देखील वंदे मातरम. पण मित्रांनो लक्षात घ्या हे वृत्तपत्र होतं इंग्रजी भाषेमध्ये, आणि हे वृत्तपत्र काढलं होतं फ्रान्समध्ये. ओके. सो फ्रान्समध्ये काढण्यात आलेलं मॅडम कामा यांचं वृत्तपत्र वंदे मातरम. त्यामुळे लक्षात घ्या, एक फ्रान्समध्ये काढलं पॅरिसला, दुसरं बंगालमध्ये काढलं वंदे मातरम, आणि तिसरं पंजाबमध्ये काढलेलं वंदे मातरम. अशा प्रकारची 3 वंदे मातरमची पुस्तकं आपल्याला वृत्तपत्र हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर बिपिन चंद्र पाल हे एक अत्यंत महत्वाचे व्यक्ती होते लाल बाल पाल पैकी. बिपिन चंद्र पाल लाल बाल पैकी भारताचे महत्वाचे नेते, त्यांचं वृत्तपत्र होतं न्यू इंडिया या नावाने. न्यू इंडिया. लक्षात घ्या, न्यू इंडिया हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जे वृत्तपत्र आपण बघितलं न्यू इंडिया कोणाचं, अॅनी बेझंट यांचं. त्याचप्रमाणे न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं आहे, तर बिपिन चंद्र पाल यांचं आपल्याला हे पाहायला मिळतं. सो यानुसार बिपिन चंद्र पाल यांचं हे वृत्तपत्र न्यू इंडिया. क्लिअर आहे. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, बिपिन चंद्र पाल यांच्या नंतर आपल्याकडे जे इतर काही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे बंगाली व्यक्ती होते, ICS होते. यांनी काढलेलं वृत्तपत्र बंगाली. ओके. भाषा देखील कुठली आहे मित्रांनो, तर भाषा देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बंगाली. तर या पद्धतीने बंगाली भाषेमध्ये असणारं हे बंगाली वृत्तपत्र जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी आपल्याकडे चालू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महत्वाचे भारताचे नेते राजा राम मोहन रॉय, आधुनिक भारताचे शिल्पकार असं देखील आपण त्यांना म्हणू शकतो, आणि भारतातल्या समाज सुधारणा चळवळीचे एक महत्वाचे व्यक्ती प्रणेते म्हणजेच राजाराम मोहन रॉय. त्या राजाराम मोहन रॉय यांनी काढलेले जे वृत्तपत्र होते
हे देखील वेगवेगळ्या प्रकारचे होते, ज्याच्यामधलं एक वृत्तपत्र म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, मिरात मिरात उल अखबर. मिरात उल अखबर जे वृत्तपत्र त्यांनी फारसी भाषेमध्ये काढलेलं होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. भाषेचं नाव काय मित्रांनो? फारसी भाषा. फारसी भाषेमध्ये काढलेलं हे वृत्तपत्र मिरात उल अखबर या नावाने आपल्याला पाहायला मिळतं. महत्वपूर्ण वृत्तपत्र मित्रांनो, त्यांच्या कार्यकाळातलं त्यांनी काढलेलं वृत्तपत्र. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र जी निघाली त्यातलं राजाराम मोहन रॉय यांचं हे एक महत्वाचं वृत्तपत्र मिरात उल अखबर या नावाने आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही इतर लोक होते वृत्तपत्र काढणारे, त्यामध्ये महत्वाचे व्यक्ती आपण पाहूया उर्वरित ह्याच्यामध्ये. केलं ना. सो बघा, अजून जे काही बाकीचे लोक आहेत, या बाकीच्या लोकांमध्ये एक महत्वाचे व्यक्ती आहेत मोहम्मद अली. आता लक्षात घ्या, हे जे मोहम्मद अली आहेत, हे मोहम्मद अली होते काँग्रेसचे नेते बरं का. कारण मोहम्मद अली म्हणले की आपल्या लोकांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे ती बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. तर जिना नाही, हे मोहम्मद अली वेगळे. त्यामुळे या मोहम्मद अलींनी आपल्याकडे जे वृत्तपत्र काढलं होतं ते वृत्तपत्र नेमकं कोणतं होतं? लक्षात घ्या, ते वृत्तपत्र होतं अल बघाल. अल बघाल. ओके, सॉरी, अल बघाल नाही, मोहम्मद अली यांनी काढलेलं वृत्तपत्र होतं आपल्याकडे, ते म्हणजे कॉम्रेड आणि हमदर्द नावाचं. हमदर्द. तर या पद्धतीने मोहम्मद अली यांनी काढलेलं कॉम्रेड आणि हमदर्द वृत्तपत्र. तर मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद हे जे एक व्यक्ती आहेत, या व्यक्तीने काढलेलं जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्र देखील महत्वाचं आहे, कारण हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. शिवाय काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं. त्यावेळेला सरदार पटेल होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मौलाना अबुल कलाम आझाद होते. महात्मा गांधींचे हे 3 महत्वाचे नेते होते. त्यामुळे मौलाना अबुल कलाम आझाद यांचं अल बघाल आणि अल हिलाल अशा प्रकारची 2 वृत्तपत्र आपल्याला या कालावधीमध्ये पाहायला मिळत होती. सो वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र ही त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. त्यातले हे काही वृत्तपत्र आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर पुढे आपण आलो तर पुढे आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या, इंडियन मजलिस आणि इंडियन ओपिनियन नावाचं एक पुस्तक. ते नेमकं काय होतं ते आपण आता याच्यामध्ये पाहूया. अरविंद घोष. तो लक्षात घ्या, अरविंद घोष यांनी तयार केलेलं एक वृत्तपत्र होतं. अरविंद घोष यांनी तयार केलेलं एक वृत्तपत्र, त्याचं नाव होतं इंडियन मजलिस. इंडियन मजलिस. ओके, या वृत्तपत्राच्या माध्यमातून मजलिस म्हणजेच इस्लामिक कम्युनिटी आणि त्यांची तत्वे या संदर्भामध्ये भरपूर प्रमाणात माहिती, प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे अरविंद घोष यांनी केलेलं होतं. अरविंद घोष हे महत्वाचे व्यक्ती आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की अरविंद घोष यांनी आपल्याकडे वंदे मातरम पण तयार केलेलं होतं. त्याचप्रमाणे अरविंद घोष यांनी आपल्याकडे इंडियन मजलिस हे देखील तयार केलेलं वृत्तपत्र होतं, जे
अत्यंत महत्वाचं वृत्तपत्र होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे पुढचं जे वृत्तपत्र आहे ते पंजाबराव देशमुख यांचं वृत्तपत्र आहे. पंजाबराव देशमुख एक महत्वाचे व्यक्ती. बघा, पंजाबराव देशमुख आपल्याला माहिती आहे, पंजाबराव देशमुख जे महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातनं खासदार झालेले आणि देशामध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. यांनी महाराष्ट्र केसरी या नावाने वृत्तपत्र चालू केलेलं होतं. महाराष्ट्र केसरी. ठीक आहे. सो पंजाबराव देशमुख महाराष्ट्र केसरी. भाषा अर्थात त्यांची कुठली असणार आहे तर मराठी असणार आहे. त्यानंतर आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी तयार केलेलं जे वृत्तपत्र होतं ते होतं महाराष्ट्र धर्म. महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं आचार्य विनोबा भावे यांचं महाराष्ट्र धर्म. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे साने गुरुजी यांनी देखील एक महत्वपूर्ण वृत्तपत्र चालू केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा चालू केलं होतं विद्यार्थी. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्र चालू केलं काँग्रेस आणि त्यानंतरचं त्यांचं अत्यंत महत्वाचं आणि आजही चालू असणारं मासिक जे साधना या नावाने आपल्याला अत्यंत महत्वाचं आणि प्रसिद्ध आहे. हे मासिकाचं नाव काय आहे? साधना. काँग्रेस, विद्यार्थी हे देखील दोन मासिक आणि साधना हे देखील मासिक. सध्याच्या काळात अस्तित्वात असणारं आणि आजही चालू असणारं ते म्हणजे साधना. हे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं मासिक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. ओके. सो ही वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी वृत्तपत्र. लक्षात घ्या, कुठल्याही वृत्तपत्रावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. जोड्या लावाला, प्रीला आणि मेन्स मध्ये तुम्हाला याच्यावरचं एक्सप्लेनेशन जे आहे ते यामध्ये विचारलं जाऊ शकतं. सो ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ओके. पुढे बघा. आता पुढे जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलेले एक वृत्तपत्र, जे एक अत्यंत महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं, ते होतं मानवी समता या नावाने. मानवी समता या नावाने तयार केलेलं मराठी भाषेतलं त्यांचं महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो विश्वनाथ मंडलिक जे एक महत्वाचे नेते होते आपल्याकडचे भारतातले, त्यांनी देखील एक महत्वपूर्ण वृत्तपत्र आपल्याकडे चालू केलं होतं. त्या वृत्तपत्राचं नाव मित्रांनो लक्षात घ्या, इन नेटिव्ह ओपिनियन या नावाने आपल्याला पाहायला मिळतं. सो नेटिव्ह ओपिनियन या नावाने असणारे विश्वनाथ मंडलिक. नेटिव्ह ओपिनियन. ठीक आहे. सो ही काही महत्वाची वृत्तपत्र. त्याचप्रमाणे मासिक धर्म या नावाने देखील एक वृत्तपत्र आपल्याकडे केलेलं होतं, जे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केलेलं होतं. रघुनाथ धोंडो कर्वे. लक्षात घ्या, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता मराठीत चालू केलं आणि त्यांचे सुपुत्र नाव काय आहे? रघुनाथ धोंडो कर्वे. मित्रांनो, हे रघुनाथ धोंडो कर्वे खूप महत्वाचे, कारण रघुनाथ धोंडो कर्वे यांनी आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन यावरती चर्चा केलेली होती. आणि त्यामुळे यावर चर्चा केली असल्यामुळे त्यांनी जे काही आपल्याकडं कार्य केलं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक वृत्तपत्र काढलेलं होतं. लक्षात घ्या, त्यांचं जे वृत्तपत्र होतं
लक्षात घ्या, रघुनाथ धोंडो कर्वे ज्यांनी फॅमिली प्लॅनिंग वरती आपल्याकडे पहिल्यांदा या गोष्टी सुरू केल्या होत्या, जर्मनीमधनं या संदर्भातलं टेक्नॉलॉजी आणलेली होती आणि त्यासाठी त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं वृत्तपत्र हे आपल्याकडे सुरू केलेलं होतं. ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून फॅमिली प्लॅनिंग का गरजेचं आहे, नेमकं किती प्रमाणामध्ये आपत्ती असणं गरजेचं आहे किंवा अपत्य असणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना की अपत्य जास्त अपत्य झालं की आपत्तीच येते, त्यामुळे किती प्रमाणात अपत्य असणं गरजेचं आहे, तुम्हाला प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचे, त्या संदर्भात लागणारे साहित्य हे कोणकोणत्या प्रकारे आणि कसे वापरायचे, तर या संदर्भातलं डिटेल सर्व प्रकारच्या गोष्टी देण्याचं काम या रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक व्यक्ती होते भालेकर, त्यांनी एक वृत्तपत्र काढलं होतं बघा आपल्याकडे, सुधाकर भालेराव, महर्षी धोंडो केशव, महात्मा फुले यांचे सहकारी, आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये एक वृत्तपत्र आपल्याकडे काढलं होतं त्यांनी, मुकुंद मित्र, दिनमित्र, हा यस, मुकुंदराव पाटील जे महात्मा फुले यांच्या बरोबर कार्य करत होते आणि त्यांनी काढलेलं वृत्तपत्र दिनमित्र, महत्वपूर्ण वृत्तपत्र होतं मित्रांनो, जे सत्यशोधक समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करणारं वृत्तपत्र आपल्याला पाहायला मिळतं. जे वृत्तपत्र काय मित्रांनो, दिनमित्र या नावाने आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ही काही वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र आपल्याकडे त्या कालावधीमध्ये तयार केलेली होती, जी वृत्तपत्र भारतामध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान पोचवणं यासाठी चालू केलेली वृत्तपत्र होती. ठीक आहे, त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचे आणखी एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं कृष्णराव भालेकर. ओके, त्यांचं नाव होतं मित्रांनो कृष्णराव भालेकर. या कृष्णराव भालेकर यांनी आपल्याकडे दीनबंधू नावाचं एक वृत्तपत्र चालू केलेलं होतं. जे वृत्तपत्र पुन्हा एकदा सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते मुखपत्र म्हणून त्यावेळेला काम करत होतं. सो अशा प्रकारची वेगवेगळी वृत्तपत्र ही त्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये निर्माण केलेली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये शिक्षण, समाज व्यवस्था, भेदभाव रहित समाज, स्त्री पुरुष समानता या संदर्भामधली माहिती, या संदर्भातलं शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पुरवण्याचं काम करत होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तींनी आपापले विचार सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपल्या विचारांना एक मोठं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न हा केला गेलेला होता. ज्या वेळेला मी माझे विचार लोकांना सांगतो आणि लोकांना माझे विचार ज्या वेळेला पटतात त्यावेळेला लोक ते विचार स्वीकारतात, आणि ज्या वेळेला लोक अशा प्रकारचे विचार स्वीकारतात त्यावेळेला लोक नक्कीच त्या विचारांच्या संघटना तयार करतात. आणि यामधून मित्रांनो आपल्याला फायदा काय होतो, तर आपल्याला फायदा असा होतो की मोठ्या प्रमाणामध्ये असे लोक एकत्रित येऊन संघटना वाढतात, खोलतात, कार्य करत राहतात. आपण नसलो तरी आपले विचार संघटनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचलेले असतात आणि ते पुढे कंटिन्यू एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे गेलेले असतात. ज्या पद्धतीने महात्मा गांधी गेले, पण महात्मा गांधींचे विचार आजही भारतामध्ये आहेत आणि पुढचे अनेक वर्ष ते विचार महात्मा गांधी यांच्या भारतामध्ये राहणार आहेत, हे आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं. सो हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणावरनं पाहायला मिळतं. ओके, सो यानुसार ही वृत्तपत्र किंवा वृत्तपत्रा संदर्भातले सर्व प्रकारचे मुद्दे जे आपण यामध्ये पूर्णतः पाहिले. साधारणपणे वृत्तपत्र या टॉपिकवरती आपण पहिलं, दुसरं आणि आता हे तिसरं असे 3 लेक्चर घेतले. साधारणपणे 5 तास आपले वृत्तपत्रांवरती गेलेले आहेत. पहिले 2 लेक्चरचे 2-2 तास आणि आत्ताचा हा 1 तास. सो इथे आपण थांबूया आणि मग आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जे लगेच चालू होणार आहे 5-10 मिनिटांमध्ये, त्याच्यामध्ये आपण आपला जो पुढचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये टॉपिक आपल्याला शिकायचा आहे धार्मिक सुधारणा चळवळ. तो टॉपिक आपण लगेच पुढे कंटिन्यू करणार आहोत.
सो मित्रांनो, एक 5 मिनिटांमध्ये आपण लगेच आपलं पुढचं जे लेक्चर आहे ते कंटिन्यू करूया. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद. वृत्तपत्र हा टॉपिक आपला संपलेला आहे. इथनं पुढे आपला पुढचा टॉपिक असणार आहे, त्यामुळे लगेच 5-10 मिनिटांमध्ये जॉईन व्हा. तुम्ही सर्वांना धन्यवाद. चिन्मय बंदच करा, कारण हा टॉपिकच झाला होता कव्हर. हा एंड.